श्री गुरुदेव दत्त. तुळा राशी. तुळा राशीच्या जीवनात अचानक घडणाऱ्या बदलांची ही कथा साधी नाही. ही एक अशी जुनी ज्योतिषीय परंपरा आहे जी शतकानुशतके राजदरबारातील ज्योतिषी, तांत्रिक ग्रंथ आणि प्राचीन नोंदीमध्ये शुक्रचंद्र योगातील अदृश्य लक्ष्मी संकेत म्हणून ओळखली जाते. आणि आज आपण जे पाहणार आहोत ते म्हणजे त्या संकेताचा आधुनिक जीवनाशी जोडलेला अर्थ. एका अशा टप्प्यावर तुळा राशीच्या जातकांसाठी एक अदृश्य ऊर्जा सक्रिय होते असल्याचे वर्णन जुन्या हस्तलिखितांमध्ये आढळते, जिथे लिहिलेले आहे की जेव्हा तुळा राशीवर शुक्राची स्थिती संतुलनातून अचानक धनयोगाच्या दिशेने झुकते आणि चंद्र मनाच्या गाभाऱ्यातील इच्छा वाढवते, तेव्हा व्यक्तीच्या जीवनात अचानक श्रीमंतीचा दरवाजा उघडण्यास सुरुवात होते. पण हा दरवाजा सहज दिसत नाही. तो घटनांच्या रूपात लपलेला असतो आणि हीच कथा एका प्राचीन व्यापाऱ्याच्या जीवनातून सुरू होते, ज्याचा उल्लेख दक्षिण भारतातील जुन्या व्यापार ग्रंथामध्ये मिळतो. तो व्यापारी तुळा राशीचा होता. अत्यंत साधा, दिवसभर मेहनत करणारा, पण सतत आर्थिक अडचणीत अडकलेला. आणि एका रात्री त्याला स्वप्नात एक वृद्ध साधू दिसतो. तो त्याला सांगतो, तुझ्या जीवनात 3 दिवसात एक असा प्रसंग येईल जो तुझ्या नशिबाचा आरसा बदलून टाकेल. पण त्या दिवशी तू घेतलेला एक छोटा निर्णय तुला अनपेक्षित श्रीमंतीकडे नेईल. तो व्यापारी ते स्वप्न विसरतो. तोपर्यंत गुरुदेव दत्त राशी भविष्य चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये नक्की लिहा श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ लिहायला बिलकुल विसरू नका. तर पुढील काही दिवसात खरोखरच घटनांची साखळी सुरू होते. पहिल्या दिवशी त्याला हरवलेला जुना ग्राहक अचानक परत संपर्क करतो. दुसऱ्या दिवशी त्याच्या व्यवसायात अडकलेले पैसे अनपेक्षितपणे रिलीज होतात. आणि तिसऱ्या दिवशी तो एका अशा व्यक्तीला भेटतो जो त्याला नवीन भागीदारीची संधी देतो. आणि हीच कथा ज्योतिषात तुळा राशी अचानक श्रीमंत योग म्हणून ओळखली जाते. कारण इथे श्रीमंती अचानक बाहेरून येत नाही, तर आधीच अडकलेले भाग्य मुक्त होते. आणि आजच्या काळात याच प्रकारचा संकेत तुळा राशीच्या जातकांमध्ये दिसू शकतो. जुने अडकलेले काम पूर्ण होणे, थांबलेले पैसे मिळणे किंवा अचानक नवीन संधी समोर येणे. पण यामध्ये एक सूक्ष्म नियम आहे जो प्राचीन ग्रंथ ग्रहसंहितामध्ये स्पष्ट केला आहे की तुळा राशीचा जातक जेव्हा निर्णय घेण्यात अतिविचार करतो तेव्हा संधी थांबते, आणि जेव्हा तो अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवतो तेव्हा नशीब वेगाने काम करते. आणि म्हणूनच या काळात लक्ष्मी कृपा ही संकल्पना फक्त धार्मिक नसून मानसिक आणि ऊर्जात्मक बदलांशी जोडलेली आहे. कारण लक्ष्मीचे रूप येथे फक्त संपत्ती नाही तर संधीचा प्रवाह आहे. आणि हा प्रवाह जेव्हा सक्रिय होतो तेव्हा व्यक्तीच्या आयुष्यात अचानक लोक बदलतात, परिस्थिती बदलते आणि संधीची दिशा बदलते. आणि जुन्या ज्योतिषांच्या नोंदीत सांगतात की तुळा राशीवर हा प्रभाव विशेषतः तेव्हा दिसतो जेव्हा घरात किंवा कामाच्या ठिकाणी अचानक एखादी छोटी पण महत्त्वाची बातमी येते. जसे एखादे थांबलेले काम पूर्ण होणे, एखादी हरवलेली वस्तू परत मिळणे किंवा एखादी व्यक्ती अचानक संपर्क साधणे. आणि ही सर्व चिन्हे शुभ संकेत मानली जातात, कारण हे संकेत सांगतात की भाग्य आता स्थिर अवस्थेतून हालचालीत आले आहे
आणि अशा वेळी व्यक्तीने घाबरून निर्णय बदलू नये, तर शांतपणे संधी ओळखावी. कारण इतिहासात अनेक उदाहरणे आहेत जिथे तुळा राशीच्या लोकांनी अशा क्षणी घेतलेला एक छोटा निर्णय त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकते. जसे एका जुना व्यापाऱ्याने एका छोट्या कर्जदाराला मदत केली आणि पुढे तोच व्यक्ती त्याच्या व्यवसायाचा मोठा भागीदार बनला. किंवा एका स्त्रीने जुनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि काही दिवसात तिला त्याहून मोठी संधी मिळाली. आणि हे सर्व योगायोग नाही असे ज्योतिष सांगते, तर हे शुक्र चंद्र संतुलन बदल आहे जे तुळा राशीला विशेषतः प्रभावित करते. आणि म्हणूनच या काळात एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची मानली जाते, ती म्हणजे संयम आणि निरीक्षण. कारण श्रीमंती अचानक येते, पण ती ओळखण्याची क्षमता सर्वांकडे नसते. आणि अनेकदा लोक संधी दिसत असूनही ती दुर्लक्षित करतात, कारण नंतर तीच संधी मोठ्या बदलात रूपांतरित होते. आणि प्राचीन ग्रंथामध्ये स्पष्ट लिहिले आहे की तुळा राशीचा जातक जेव्हा आपल्या अंतर्मनातील गोंधळ शांत करतो, तेव्हा त्याला लक्ष्मी संकेत अधिक स्पष्टपणे दिसतात. जसे स्वप्नांमध्ये पुनरावृत्ती होणारी चिन्हे, अचानक येणारी शुभ बातमी किंवा अनपेक्षित आर्थिक लाभ. आणि हे सर्व एकत्र मिळून एक मोठा संदेश देतात की जीवन आता नवीन टप्प्यावर प्रवेश करत आहे. पण या टप्प्यावर सर्वात मोठी चूक म्हणजे घाई करणे. कारण घाईने घेतलेले निर्णय नशिबाच्या प्रवाहाला उलट दिशा देऊ शकतात. आणि म्हणूनच या काळात जुने ज्योतिषी एक सल्ला देतात की पहिले निरीक्षण करा, मग कृती करा. कारण तुळा राशीची खरी शक्ती संतुलनात आहे. आणि जेव्हा संतुलन योग्य दिशेने जाते, तेव्हा श्रीमंती फक्त पैसा म्हणून नाही, तर संधी, मान सन्मान आणि स्थैर्य म्हणून येते. आणि म्हणूनच हा काळ एक अदृश्य पण शक्तिशाली परिवर्तनाचा काळ मानला जातो, जिथे प्रत्येक छोटा संकेत मोठ्या बदलाची सुरुवात असू शकते. आणि जर तुम्ही या संकेताकडे लक्ष दिले, तर पुढील काही दिवस किंवा आठवडे तुमच्या जीवनात अशा घटना घडू शकतात ज्यानंतर तुम्हाला वाटेल की हे आधीच कुठेतरी सूचित केलेले गेले होते. कारण ज्योतिष सांगते की नशीब कधीही अचानक बदलत नाही, ते आधी संकेत देते. आणि तुळा राशीसाठी हे संकेत सध्या अधिक तीव्र होत आहे. फक्त गरज आहे ते ओळखण्याची, समजण्याची आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. कमेंट्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. आणि गुरुदेव दत्त राशी भविष्य चॅनलला सबस्क्राईब करा. साथ द्या. पुढील भविष्यवाणीसाठी नक्की परत या. श्री गुरुदेव दत्त.